अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रहमान सर, या जिल्हा परिषदेमध्ये नुकतेच रुजू झालेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव सर, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख, कोषागार विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी वृंद, जिल्हा परिषदेतील सर्व उपस्थित महिला कर्मचारी वृंद, माझे मित्र अशोकजी ढोले, महसूल साहेब शिव मिटकरी आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा सेवापूर्ती गौरव आपण इथं आयोजित करत आहोत, असे वेतन पडताळणी विभागात सक्रिय अधिनियमास अनुसरून कार्यरत असलेले आमचे वैरागी अण्णा आणि ज्या भावनेच्या क्षणाची प्रतिपूर्ती करण्यासाठी आपण इथं आहोत, असे कुटुंबवत्सल. मी कुटुंबवत्सल यासाठी शब्द वापरतो की जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाच्या खुर्चीवर आसनस्थ होऊन त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांसमवेत एक कुटुंबवत्सलाची भूमिका पार पाडली. ही व्याख्या त्यांना तंतोतंत लागू होतात असे माझे मार्गदर्शक श्री केंद्र साहेब. त्यांचं माझं जमतं याच्यासाठी, माझं कुठल्याही ऑफिसरशी यासाठी जमतं की जो अधिकारी संविधान प्रेमी आहे, जो संविधानाची एकनिष्ठ आहे, कुठल्याही बाबतीत संविधानाची फितुरी करत नाही, असे वेळोवेळी माझ्याशी संपर्क साधून माझ्या वेळोवेळी समस्या जेव्हा त्यांच्याकडे मांडतो. कुठलाही संविधानाचा एकही अनुच्छेद केंद्र सरांना माहीत नाही आणि कुठलीही फाईल ती गेलं तर त्याच्यात नेमक्या संविधानिक तरतुदी काय आहेत हे पाहूनच त्या निकाली निघायच्या, याचा साक्षीदार मी स्वतः आहे. ज्या महामानवाने आपल्याला संविधानिक सेवेचे हक्क बहाल केले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या समान सर्व महापुरुष. सेवानिवृत्ती गौरव सोहळा का आयोजित करायचा असतो याचं फक्त मी 5 मिनिटात विश्लेषण करण्यासाठी उभा आहे. जसं मानवाला जन्म आठवले तसं मृत्यू आठवले, तसंच ज्या कर्मचाऱ्याची सेवेत नियुक्ती आठवले तसं निवृत्ती आठवले. म्हणून केंद्र सरांसारखं जे हृदयस्पर्शी व्यक्तिमत्व आपल्यातून सेवानिवृत्त होत आहे, हे फक्त हृदयातून होत आहे, कामातून नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांची जे कार्याची जी तत्परता आहे, त्यांचं जे कर्तृत्व आहे, त्यांचं जे धाडस आहे, हे त्यांनी वेळोवेळी त्यांच्या कर्तृत्वानं या स्वायत्त संस्थेची उंची अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी तत्परता दाखवून तेवढं पणाला लावलेलं आहे. त्याचे 2 प्रसंग मी या ठिकाणी विषय करतो शिवसाहेबांना माहीत करण्यासाठी. सर, आपल्याला माहित असेल की ह्या जिल्हा परिषदेचे अकाउंट डीसीसी बँकेत होते, म्हणजे आमच्या बीड जिल्हा परिषद होतं, तुमचे समपदस्थ माने सर होते इथं, आणि त्यावेळेस जिल्हा परिषदेची कार्यकारिणी अस्तित्वात होती. बरेच जिल्हा परिषदेचे मेंबर अध्यक्षासह डीसीसी बँकेच्या संचालकाचे आप्तेष्ट होते आणि योगायोगाने ती डीसीसी बँक ढासळली आणि आमच्या कर्मचाऱ्यांचे पैसे, भविष्य निर्वाह निधीचे, जिल्हा परिषदेच्या सगळ्या स्कीमचा पैसा हा डीसीसी बँकेत असतो. म्हणून आमच्यावर अशी वेळ आली की आता हे आमचे पैसे कसे मिळणार. मग मी संघटनेच्या वतीनं, कारण माझा कामाचा आलेख असतो, जरी मी दिव्यांग संघटनेमध्ये काम करत आहोत, पण सार्वजनिक हिताची जी गोष्ट आहे मी ती माझ्या लेटर हेडून घेत असतो, एक संविधानाच्या तरतुदी लागून. मग मी सरांकडे गेलो, सर जीपीएफचे पैसे अडकलेत, अजूनही आम्हाला मिळाले नाही. सरांनी 2 वेळा पत्रव्यवहार केला, पार वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या पर्यंत तो पत्रव्यवहार केला. परंतु सर, जाता जाता मी खेदाने असं नमूद वाटतं की आपल्या त्या लेखणीला यश आले नाही आणि तुम्ही घायल सरांकडे चार्ज दिला, त्याची प्रतिपूर्ती करायला त्यांना तेवढी दृष्टी द्या, कारण बरेच पैसे आपले अडकलेले तिथं. आणि ही तत्परता केंद्र सरकारने दाखवली. दरम्यानच्या काळात त्यांचं पदस्थापना दुसऱ्या जिल्ह्यात झाली, तेही पैसे आपल्याला मिळाले असते, परंतु अधिकाऱ्याला काही मर्यादा असतात. म्हणून केंद्र सरांसारखं जे हृदयस्पर्शी व्यक्तिमत्व आहे, हे आपल्यातून व्यक्तिगत जरी निवृत्त होत असलं तरी प्रत्येकाच्या हृदयात ते आहेत. शेवटी मंगेश पाडगावकर म्हणाले होते, अशी पाखरे ती, अशी पाखरे ती, आनिक स्मृती ठेवून जा
ही अशी जी पात्रे आहेत म्हणजे कार्याच्या रूपाने याच्या रूपानं ही येतच असतात. 10 ते 6 पर्यंत आपल्याला काम करायचं असतंय. कोण कुणाला माहित होतं, कोण कर्मचारी, कोण पण आपण सेवेच्या माध्यमातून एकत्र आलो आणि तो कुटुंब वत्सलपणा केंद्र सरांनी जपला आणि असंच जपत राहतील या अपेक्षेसह मी त्यांच्याकडून म्हणजे माझ्या वाणीला विराम देतो आणि पुन्हा एकदा जय संविधान, जय भीम, धन्यवाद.